महाराज म्हणतात की मनुष्याचा स्वभाव हा मोकळा असावा आणि बोलताना पण त्यांनी चांगलं बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की ह्या माणसाला आपण भेटलं पाहिजे आणि त्या माणसाला भेटल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे. तर काय म्हणतात बघूया. मोकळे मन रसाळवाणी याचे गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशी नावे भागे जावे तरी त्यांनी नमनतून ते नम्रता अंगी नेघे रंगी पालट तुका म्हणे त्याची नावे घेता व्हावे संतोषी. तर मनुष्याचे मन मोकळे असावे, त्याची वाणी त्याचं बोलणं रसाळ असावं, मधुर असावं. या गुणाने मनुष्य संपन्न असावा. यालाच लक्ष्मी किंवा ऐश्वर्य म्हणतात. त्याच्या जगण्यालाच खरा अर्थ आहे. नम्रता त्याच्या अंगी असते, ती नम्रता कधी बदलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचे नुसते नाव घेतले, स्मरण केले तरी मनाला खूप संतोष होतो, मनाला खूप आनंद वाटतो. आणि म्हणून आपलं बोलणं वागणं चांगलं असावं, जेणेकरून लोकांना आपल्याला भेटल्यानंतर प्रसन्नता वाटेल, असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.